brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. 54 विमान उड्डाणं रद्द. पूर आणि भूस्खलनात श्रीलंकेत फक्त एका दिवसात 56 जणांचा मृत्यू. आतापर्यंत 200 पेक्षा अधिक जणांनी जीव गमावलाय, तर शेकडो जण बेपत्ता आहेत. अशातच जवळपास 300 भारतीय श्रीलंकेत अडकले आहेत. श्रीलंकेत विध्वंस घडवल्यानंतर दितवाह नावाचं हे महाभयंकर संकट आता भारताला येऊन धडकलंय आणि मागच्या काही तासातच तामिळनाडूत 3 जणांचा मृत्यू झालाय, तर शेकडो जनावरही दगावली आहेत. अवघ्या काही तासातच या चक्रीवादळाने भारतात अक्षरशः धुमाकूळ घातलाय. हवामान खात्याने भारतातल्या 3 राज्यांना अलर्ट दिलाय. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल होताना दिसतायत. दितवाह चक्रीवादळाची नेमकी काय स्थिती आहे, महाराष्ट्राला या चक्रीवादळाचा नक्की किती धोका आहे, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. हवामान खात्याने कुड्डालोर, नागापट्टिनम, मैलादुथुराई, विल्लुपुरम आणि चेंगलपट्टूसह अनेक भागात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा दिलाय. भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आनंद कुमार दास यांनी सांगितलंय की हे चक्रीवादळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश जवळ येताच वाऱ्याचा वेग ताशी 90 किलोमीटर पर्यंत पोहोचू शकतो. नंतर त्याचा वेग कमी होऊन तो ताशी 60 ते 70 किलोमीटर पर्यंत कमी होईल. त्यानंतर उत्तर तामिळनाडूच्या किनारी भागात खूप मुसळधार पाऊस पडेल. तेलंगणाच्या काही जिल्ह्यांमध्येही पाऊस पडू शकतो, असं सुद्धा आनंद कुमार दास यांनी सांगितलंय. म्हणजे या चक्रीवादळाचा वेग अजून वाढेल आणि त्यानंतर कमी होऊ शकतं, असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलंय. दरम्यान तामिळनाडूच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ सह 28हून अधिक आपत्ती प्रतिसाद पथक तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय पुणे आणि वडोदरातून 10 पथक चेन्नईला पाठवण्यात आली आहेत. दितवामुळे 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान आंध्र प्रदेशच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी सर्व विभागांना आपत्ती व्यवस्थापनासाठी समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत. विल्लुपुरम, कुड्डालोर यांसारख्या किनारी आणि आसपासच्या जिल्ह्यांना देखील अतिवृष्टीचा धोका आहे. तर दितवाह चक्रीवादळामुळे अवघ्या काही तासातच तामिळनाडूमध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय. तुतीकोरीन आणि तंजावरमध्ये भिंत कोसळून 2घांचा मृत्यू झालाय, तर मैलादुथुराईमध्ये विजेचा धक्का लागून एका 20 वर्षीय मुलाचा मृत्यू झालेला आहे. राज्यमंत्री के रामचंद्रन यांनी सांगितलंय की किनारी भागात 234 घरांचं नुकसान झालेलं आहे. याशिवाय 149 म्हणजे 150 जनावरं मृत्युमुखी पडली आहेत आणि सुमारे 57,000 हेक्टर शेती जमीन पाण्याखाली गेली आहे, असं सुद्धा राज्यमंत्री रामचंद्रन यांनी सांगितलंय. आता या चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या वातावरणाची काय स्थिती आहे, काय नक्की बदल महाराष्ट्राच्या वातावरणात होत आहेत, तर राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. अशातच दितवाह चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागात हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सध्या राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालंय. जेऊरमध्ये सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. साधारण 9.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान तिथे नोंदवलं गेलंय. तर सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद रत्नागिरीमध्ये झालेली आहे. रत्नागिरीत 33.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. दरम्यान उत्तर महाराष्ट्रासह काही भागातल्या तापमानात घट झाली आहे आणि पुढे सुद्धा होणार आहे. विदर्भातही काही भागात तापमानात दिलासा मिळालाय, तर राज्यातल्या इतर काही भागात तापमानातील वाढ कायम आहे. तर पुढच्या काही दिवसात तापमानातील चढ उतार कायम राहणार आहे, असा अंदाज सुद्धा हवामान विभागाने दिलेला आहे. तर पुढच्या काही दिवसात नंदुरबार, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, पुणे आणि सोलापूर इथे थंडीचा पारा अजून खाली जाण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. याचबरोबर मागच्या काही दिवसांमध्ये रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.